Jai
ललिताचं ज्याला कीर्तन म्हणतात ना ते जरा पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं तर बरं होईल. ते लहानपणापासून लक्ष असला की मग अडचण होत नाही. कुंडली डोला तेव्हा जायचं असेल त्यांनी उठून वेळेत गेले तरी चालेल, मध्ये गडबड करू नका, कारण आम्हाला प्रॉम्प्टिंग नसतं, शांतता लागते. म्हणजे जे जाणार असतील त्यांना जायला हरकत नाही असं नाही म्हणत मला, पण मध्ये उठून थांबायचं, कुठेतरी उभं राहायचं, काहीतरी गडबड अशी नको. शांत थोडा वेळ कीर्तन किती ऐकलं कसं ऐकलं ह्याला महत्त्व आहे ना. देवळात आला भक्त गर्दी किती होते त्याच्यापेक्षा गर्दी किती होऊन महत्त्वाचं आहे. नुसती गर्दी असून काय उपयोग. निदान कडेच्याला बसलेल्याला तरी त्रास नको. ज्याला ऐकायचं असेल तो ऐकू शकेल, ज्याला नसेल ऐकायचं तर जाईल. त्याला काही तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. भगवंतसुद्धा काही करू शकत नाही, अडवू शकत नाही. सांगायचं तात्पर्य की आता उद्या उत्सवाची सांगत आहे आणि आत्ताचं कीर्तन हे महत्त्वाचं. म्हणजे कीर्तन असं आहे आत्ता होणार तरीसुद्धा आज होणार नाही असं वाटतंय. उशीर झाला आहे त्या मला, कारण दिवस झाला आहे हनुमंत जन्माचा. उद्या पहाटेला हनुमान जन्माची कीर्तन आहे. बरेच बुवा इथे बसलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्या सकट सगळ्यांना हनुमान जन्माला घालायचा आहे. कुंडली तर जास्त वेळ आपला घेणार नाही. दिलेल्या वेळेमध्ये थोडक्या वेळेमध्ये आवडण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्ये गडबड नाही झाली की प्लेन जाता येतं म्हणून सांगितलं. प्रश्न विचारला आम्हाला, काळे नाठविशी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकलाची. अखंड जगाची निर्मिती केली, नुसती निर्मिती केली नाही, संरक्षण दिलं. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिमूर्ती आकार आहे ना इथे. यांनी जग निर्माण केलं, एकानं संरक्षण केलं, दुसऱ्यानं नाश केला दुष्टांचा. असं हे जग ज्यानं निर्माण केलंय. कोणी बाळा केली दुधाची उत्पत्ती. तुम्हाला लागणाऱ्या दुधाची उत्पत्ती कोणी केली हो? हिला जास्त होते. हिला म्हणजे ह्याला सुद्धा तुम्हालाच नाही म्हणत. सगळे सारखे एका माणसाचं मरी ओवाय नाही कोणी, अशी अवस्था आहे. सगळ्यांची अवस्था तीच आहे. आमचे कवी म्हणाले, काळे नाठविशी कृपाळू देव. एवढा कृपाळू देव आहे, त्याचं नाव का घेत नाही? किती कृपाळू आहे. सगळ्यांना माहिती, सगळे कोकणातले आहेत आणि नाही कोकणातले ते सुद्धा कोकणात आलेले आहेत. आपण उन्हाळ्यामध्ये झाड तोडतो, कवळ तोडतो की नाही, त्याला पुन्हा पाला फुटतो. फुटाटी तळू बघ उष्ण काळ माशी. कितीही ऊन असलं तरी तोडलेल्या झाडाला पालवी फुटते की नाही हो. कवी म्हणाले, जीवन तयासी कोण झाली. पाणी कोण घालायला तोय, फुटतं की नाही, ते जगतं की नाही बघ. त्याच्या पुढं जाऊन म्हणाले, कोणी बाळा केली दुधाची उत्पत्ती. ही दुधाची उत्पत्ती का केली? भगवंताने पूर्ण विचार केला. ज्या वेळेला आपण गर्भावस्थेमध्ये असतो त्यावेळेला आम्हाला अन्न पाण्याची सोय कुणी केली हो? भगवंतानीच केली की नाही? कुणाकरवी केली? मातेनं सेवन केलेल्या अन्नरसाकरवी दूध ही प्रक्रिया तयार झाली. बरोबर, दूध ही प्रक्रिया. दूधच का दिलं, दुसरं का नाही दिलं? त्याला पुढे जाऊन कवी असं म्हणाले, जननी जठरी रक्षिले मद पोसुनी पंचही प्राण रामा तू माझा यजमान. किती भगवंतानं आपल्याविषयी काळजी ठेवले बघा. ज्या वेळेला आपण जन्माला येतो तेव्हा तोंडात दात असतात का हो? त्या मुलाच्या तोंडामध्ये दात असतात का? नाही. दात नाही म्हणजे चळवण होत नाही, आणि चळवण झालं नाही की अन्न पचन होत नाही. म्हणून म्हणाले, दंशन थेट दूध दिलो. लहान मुलाच्या पालन पोषणासाठी मातेकरवी दुधाची व्यवस्था केली. पुढे जन्माला आलो, आम्ही जगामध्ये प्रवेश केला. कालपासून ऐकतोय ना आपण, भजनं सगळेच ऐकतात, पण कालपासून एक भजन 2 वेळा ऐकलं. चिंतेच्या पानावर देऊळ बांधिले, आधी कळस मग पायागे, आणि देव पूजू जाता देऊळ उडाले परी असे सद्गुरू रायागे. माती जायचं किती गंभीर आहे बघा. चिंतेचं पान केवढं आहे. ही जी भागडायची नाही, अशक्य गोष्टीतली गोष्ट शक्य करून दाखवतात.
चिंचेचं पान केवढं एवढं बारीक असतं आणि छोटं. चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले, पण ते देऊळ बांधताना आधी कळस आणि मग पाया. आमचा पाया भक्कम असतो तरी सुद्धा मंदिर कोसळतं, पूल कोसळतात, घर कोसळतं, पाया मजबूत असतो तरी. पण हे तर उलट आहे, आधी कळस आणि मग पाया. त्याच्या पुढे मला जाऊन म्हणाले, देव पूजू जाता देऊळ उडाले परी अशी सद्गुरू राया. न अशक्य गोष्टी शक्य दाखवलेली आहे. दूटोंडी हरणी पाण्यावर गेली, मुखावेनं पाणी प्याले गे, आणि आंधळ्यानं देखील भैऱ्यानं ऐकलेली, पांगळ्यानं पाठलाग केला. पाषाणाची सांगड, पाषाण म्हणजे दगड, दगड पाण्यावरती तरतो का, ती सांगड, पाषाणाची सांगड मृग जळ डोही. मृग जळ म्हणजे खोल पाणी, आणि त्याच्यामध्ये ती आहे मृगजळ डोही, आणि वांझेचा पुत्र पोहला गे. जर पुत्र असेल तर ती वांझ कशी, आणि वांझ होते मग पुत्र झाला कसा, आहे की नाही. जर वांझ होती मग पुत्र झाला कसा, आणि जर पुत्र असेल तर ती वांझ कशी. वांझेचा पुत्र पोहला गे, आणि एका जनार्दनी एकपण मिळवी अखंड रामनाम स्मरावे. आता चिंतेच्या पानावर देऊळ मध्ये आधी कळस मग पाया. म्हणजे कुणाला माहिती असेल, पुष्कळ लोकांना माहिती नसेल, ज्या वेळेला गर्भधारणा धरते ना, गर्भधारणा ज्या वेळेला होते त्यावेळेला मुलाचं मस्तक पहिल्यांदा तयार, डोकं तयार होतं, म्हणून मला आधी कळस, आणि नंतर त्याला हातपाय दुखतात. प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न आहे. चिंचेच्या पानावर देऊळ बांधलेले, आधी कळस मग पायावे, आणि देव पूजू जाता म्हणजे देऊळ पूर्ण झालं, आणि देवाला पूजायला जायचं म्हणजे सगळी कल्पना पूर्ण झाली, व्यवस्था पूर्ण झाली, आणि देऊळ उडाले. याचा अर्थ असा, आपण जगामध्ये प्रवेश केला. ते देऊळ तिथे परमेश्वर राहिला नाही, भगवंतानी आत्माला योग्य वेळी पृथ्वी तलावरती आणलं, पाठवलं. केवढी कृपा भगवंताची आहे. म्हणून तुकाराम महाराज आमचे म्हणाले, मूळभंगात नाही म्हटलंय अजून, तुकाराम बुवा म्हणाले की रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा, बाकी काही करू नका, फक्त रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. तुका म्हणे शहाणा तो धनी घेई येते. हां, तुकाराम बुवा म्हणाले, जे शहाणे आहेत ना ते रामनाम घेतातच, आणि असं रामनाम घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण आपण करून घ्यायला पाहिजे की नाही. जीवन म्हणजे काय हो, जास्त काही नाही सांगत, एक फक्त गणित घालतो सगळ्यांना. एक संख्या तुम्ही मनामध्ये धरा, संख्या मनामध्ये धरली की त्या संख्येची चौपट करा, चौपट झाली की त्याच्यामध्ये 5 मिळवा, आणि 5 मिळवून झाल्यावर त्या संख्येची डबल करा, त्याला 8ने भागाकार द्या. म्हणजे 8ने भागाकार दिला की खाली भागाकार दिल्यानंतर बाकी जी राहील ना ती बाकी 2 राहील. कशी ते सांगतो तुम्हाला. संख्या मनामध्ये धरून बघा, धरून त्याला 4 संख्या मनामध्ये धरली, त्याची चौपट केली किती होतं, 16 होता. 16 मध्ये 5 मिळवले, 21 झाले. 21ची डबल केली, 42 झाले. आणि त्याला 8ने भागाकार द्या, बाकी किती राहते, या ठिकाणी 8 × 5 = 40, 2 बाकी राहिली. तुम्ही म्हणाल समसंख्या लागली, 20 धरून बघा, 5 धरून बघा, 5 × 5 = 5 = 20 × 5 = 25 आणि 8 × 7 8ने भागाकार दिल्यानंतर 2 बाकी शिल्लक राहते. आता 2 म्हणजे काय, 8 म्हणजे काय, चौपट म्हणजे काय, डबल म्हणजे काय, 5 म्हणजे काय, आणि चौपट आणि संख्या म्हणजे काय, एवढं सांगतो आणि पूर्वंग नक्की संपवतो. संख्या म्हणजे आपला देह. आपला देह ही एक संख्या आहे, धरून चला. देह ही संख्या आहे. आम्ही जन्माला येताना काही आणतो का बरोबर, काही आणत नाही. येशी उघडा, दाशी उघडा, पांघरसी जरी नाना कपडा, पण जाताना उघडा जाणार आहे. काय झालंय, नाही हो, पांघरसी जरी नाना कपडा, पण शेवटी माझं पाठच नशिबात हो, आहे की नाही सांगा मला. 4-4, 5-5 गाड्या उडवून तो लावलेल्या असतात अंगणात, गाड्या जरा कौतुक वाटतं, पण वेळ अशी येते की ते पाव करणारी गाडी दवाखान्याची तीच घरात येते. कुंडलीही कवला उगत मी म्हणायचं, मी हे केलंय, मी ते केलंय.
परमेश्वर इतका मोठा कोणीही नाही. सांगायचं तात्पर्य ही संख्या म्हणजे देह, आपला देह. आपण येताना बरोबर येताना काही आणत नाही, जाताना काहीही नेत नाही. अगदी कळकोटा सुद्धा सोडून तोडून टाकतात की नाही. काही बरोबर नेत नाही. जसा उघडा येतो तसा उघडा जातो. आता आपल्याला काय मिळवायचं? जन्माला आल्यानंतर आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो की नाही. मिळवणं म्हणजे चौपट करणं. आणि चौपट याचा अर्थ काय मिळवायचं आपल्याला? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 गोष्टी मिळवायच्या आहेत की नाही. प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो ना, त्या 4 गोष्टी मिळवायच्या म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्या 4 गोष्टी मिळवायच्या. आता ह्या 4 गोष्टी मिळवीत असताना आपल्याला पंचतत्वाची जरूर आहे की नाही. भूमी, तेज, आपोआप पाहिजेच की नाही. जरा पंखा गेला तर काय अवस्था होते. लाईट गेला तर डोळे फुटल्यासारखं वाटतात. आणि शिबाई काय आहे, शिबाई लाईटने आपण म्हणतो की नाही, हे काय त्या लाईटला झालं कोण असतो. लाईट गेला तरी सुद्धा पंखा नाही, वारा लागत नाही. म्हणजे भूमी, आप, तेज, वायू ही आपल्याला आवश्यकता आहे की नाही आपल्या शरीराला. चौपट केल्यानंतर 5 मिळवणं याचा अर्थ पंचतत्व. म्हणून ते 5 मिळवायचे. तुम्ही म्हणाल आता डबल का करायची त्या संख्येची? एक ओळ आखल्यानंतर किती टोकं होतात हो? ओळीला टोकं किती होतात? 2 टोकं होतात की नाही. एक ओळ आखली की डबल करायची. 2 टोकं होतात. एक टोक जन्माचं आहे आणि एक टोक मृत्यूचं आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच. मृत्यू झाला की विषय संपला. बापुडा व्यवसाय गेला. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले मृत्यू झाला की विषय संपला. मृत्यूपर्यंतच जमवायचंय किंवा मिळवायचंय. पण आपला जीवनाचं कोट कल्याण करून घेण्यासाठी म्हणून भगवंताची कृपा संपादन करायची आणि त्याच्यासाठी अष्टभाव जागृत करायची. म्हणून 8 संख्येला भागाकार द्यायचा आहे 8. तुम्ही म्हणाल 7 का नाही, 6 का नाही. 8 याचा अर्थ असा, आपले अष्टभाव जागृत करायचे. भगवंताच्या दरबारामध्ये जाताना सगळे बाकी मनातले विचार काढून टाका आणि तुम्ही दरबारात आल्यानंतर तुमचे अष्टभाव जागृत झाल्यानंतर तुमच्या मुखातून येणारं ते नामच असेल की 2 वाक्य. ही 2 जी वाक्य बोललेली आहे ना, ते नामच असेल. तुमचं जे आराध्य दैवत असेल ते असेल. दत्त असेल, विष्णू असेल, कुठलाही देव असू दे. पण तुमची जोपर्यंत तुमची अष्टभाव जागृत होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही त्या भगवंताशी एक रूप होऊ शकत नाही. तुम्ही जाल भगवंतापर्यंत, पण मध्ये आहेत ना काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ. म्हणून एके ठिकाणी असं म्हणाले, माया ममता दोघ्या बहिणी मला अडविती आणि काम, क्रोध हे दोघे बंधू पाठीशी असती. बहु प्रयत्न देवा त्यांना आलो चुकवून आणि थोडी केली सेवा देवा घ्यावी मानून. सगळे सोयरे सर्व सुखाचे व्याभो वाटे करे असती आणि यमदरबारी होईल जडती कुणी नसे अंती. आर्त स्वराने हाक मारिता येशील धावून. काय विश्वास आहे. आर्त स्वराने हाक मारिता येशील धावून आणि थोडी केली सेवा देवा घ्यावी मानून. म्हणून तुम्ही थोडी सेवा केली तरी चालेल, थोडा वेळ कीर्तन ऐकलं तरी चालेल. पण शांत चित्तानं, शांत मनानं तुम्ही कुठलीही सेवा केलेली भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते. आणि एकदा भगवंत तुमच्यावर प्रसन्न झाला की तुम्ही सिद्धच झालात. म्हणून मूळ अभंगामध्ये आजचे तुम्हाला मला कवीने प्रश्न विचारलाय, काय नाठवीचे कृपाळू देवा, काय नाठवीचे कृपाळू देवा, सांगतो तेवढा म्हणायला लवकर म्हणशील ना. वेळ कमी आहे. उद्या भरपूर वेळ देतो. उद्या सकाळी 10 वाजले तरी चालते, पण आज 2 वाजून चालणार नाही. अवधूत म्हणतोय का गाणं? म्हणतोय का? हां म्हण.
कलाकार पुढे यायला लागलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. तेव्हा सगळ्या पुढच्या मुलांनी आदर्श ठेवून किंवा ते प्रत्येकानं नवीन माणसानं येऊन इथे मुलींनी म्हटलं चालेला इथे येऊन अभंग असा संकल्पच करायचा की ह्या उत्सवात एक तरी मी कीर्तनला बुवा बरोबर पद म्हणणार, बुवा पद म्हणे देणार, काळजी करू नका. तेव्हा त्यानिमित्ताने सेवा होते, आपले प्रॅक्टिस होते. मुलांसाठी सांगतोय, मोठे म्हणणार माहिती आहे मला. पण कथा मोरयाची कथा विठ्ठलाची, कथा मोरयाची कथा विठ्ठलाची, कथा वामनाची कथा शंकराची, कथा भागवाची कथा नरसिंहाची, समस्तामध्ये श्रेष्ठ त्या राघवाची. जय जय गणेश. पार्वती हे नाम म्हणून त्या रामा मेनाक राजा आणि मेनेपासून कन्यका झाली, मुलगी झाली. मुलगी हळूहळू हळूहळू मुलगी
ही वाढली म्हणजे किती वाढली? लग्नाचं वय झालं, आकड्यावर पूज्य नाही. आकड्यावर पूज्य आलं म्हणजे कसं होतात? 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणजे असे, पण पूज्य झालेलं नाही. आकड्या झाले, 8 वर्षाची झाली, अष्टकन्या भवे सर्व काही म्हणतात त्याप्रमाणे 8 वर्षाची झाल्यानंतर आई वडिलांना काळजी वाटायला लागते. मुलगी आपल्या घरामध्ये वाढती असेल तर आई वडिलांना घोळ असतो. घोळ कसला असतो? आता तो कमी झाला तो सोडा, कुंडली कवदा, पण आई वडिलांना काळजी असते. ही मुलगी उद्या सासरी जाईल, सासरच्या लोकांचा मान ठेवील की मान कापील, ही काळजी. सासरच्या लोकांचा मान ठेवील ना, ही काळजी. आणि दुसरी काळजी म्हणजे सासरची जे सदस्य मंडळी असतील, नवरा असेल, सासू असेल, नंदा असो, ज्या कोण असतील सदस्य, त्या हिला नीट वागवून घेतील ना. सासू स्वशोग ही नणदा जावा, छळतील किंवा करतील ममता, करतील ममता झाली झाली हो पावन डोळेला झाली झाली हो पावन डोळेला झाली झाली हो पावन डोळेला जय चैन नसे त्या तापरी चित्ता, श्वास स्वशुर धीर जावा नणदा, छळतील किंवा करतील ममता. ही आई वडिलांना काळजी. ही आता सासरी जाईल मुलगी, तशी आईला काळजी वाटायला लागली. एकदा मेनाक राजाने पार्वती मेनाक राजाने मेनाबाई, त्या आईचं नाव आहे, पार्वतीच्या आईचं नाव मेनाबाई आहे. दोघेही एकांतात बसलेले असताना मेनाक राजानं विषय काढला. मेनाक राजा आपल्या पत्नीला म्हणतो की हे बघ मेनाबाई, मुलगी आता वयामध्ये आली, तिच्या काय मनात आहे ना हे जाणून घ्यायला पाहिजे. वडिलांपेक्षा सुद्धा आईजवळ मुलगी खोटं का असेल ना, पण सांगते आईजवळ मुलगी बोलेल एवढी वडिलांजवळ बोलणार नाही ढाकामुळं. आईजवळ खरं सांगेल असं सांगता येत नाही. हां, वास्तवाचा विचार केला तर. जास्त मी बोलत नाही, आम्हाला जास्त बोलायचा अधिकार नाही. वास्तवात काय आहे ते फक्त मांडणं एवढं आमचं काम. तेव्हा आईजवळ मुलगी जास्त जवळच्या नात्यानं बोलते असं म्हणतात. म्हणून मेनाक राजा मेनाबाईला म्हणाला, मुलीला जरा विचारून घे, कुठे आता तू राजाची मुलगी आहे, एखादा कुठे राजपुत्र मनात भरलाय किंवा काय वगैरे वगैरे. पार्वती म्हणाली चालेल, आणि योग जवळ आला. एक दिवशी पार्वतीने मेनाबाई दोघेही बसलेले होते, आणि पार्वती 7-8 वर्षाची पार्वती विचारलं, म्हटलं हे बघ पार्वती, निसर्ग नियम आहे, स्त्री धन घरात ठेवण्यासारखं नाही. घरात ठेवायचे का किती चांगलं वाटलं म्हणून ठेवतो का कोण? स्त्री धन हे दुसरं धन आहे. खर्च करावं धन आपल्याला लागतं. वडिलांनी म्हटलं धन खर्च करायचं, स्त्री धन हे दुसऱ्याला द्यायचं आहे, बरोबर. आणि त्याप्रमाणे विचारलं, तुझ्या मनात कोण आहे का, म्हणजे त्याच्याबरोबर तुझं लग्न लावून देऊ. पार्वती म्हणाली, हे बघ आई, आता तू विचारतेस म्हणून सांगते, मी अजूनपर्यंत बोलले नाही, पण विचारतेस म्हणून सांगते की तू म्हणतेस तुझ्या मनात एखाद्याचं वर भरला असेल, मनात भरला असेल तर त्याच्यावर लग्न लावून देईल. मला म्हणाली सगळ्या भावा बहिणीप्रमाणे आहेत, पृथ्वी पटलावरती सगळे जे पुरुष मंडळी आहे ही मला भावा बहिणीप्रमाणे आहे, पण एकच त्याच्यात मनापासून पती व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणाली बोल ना, आम्ही देऊ ना लग्न लावून. पार्वतीला काय माहिती हो आपली मुलगी काय दिवे लावली, काय दिवा लावला हो. हां, त्या काळजी होती ती, दिवाच लावला, म्हणून आपण आज अजूनपर्यंत नावं घेतोय त्यांची.
दिवे विझवतात त्यांची नावं नाही घेत, दिवे लावतात त्यांचीच नावं घेतात. बरोबर, काल आपण दिवे पेटवलेले की मग का पेटवलेले? बद्रीनाथाचा वाढदिवस म्हणून आठवण काढली की नाही आपण दिवे लावून. ह्याला दिवे लावणं म्हणतात. दिवे विझवणारे पुष्कळ असतात, हां, लावणारे कमी. आग लावणारे जास्त असतात, आग विझवणारे कमी असतात. दिवे लावणारे कमी असतात आणि विझवणारे जास्त असतात. पार्वतीला विचारलं मीराबाईनं, म्हटलं तू वनात कोण वरलायस का? ती म्हणाली हे बघ आई, तू आता विचारतेस म्हणून सांगते, नाही तर मी काय कुणाजवळ बोललेली नाही, पण तू विचारतेस म्हणून सांगते. शास्त्र असं सांगतं ती 8 वर्षाची मुलगी शास्त्र सांगते आईला. आमची 80 वर्षाची झाली तरी शास्त्र म्हणजे काय ते कळत नाही का? 8 वर्षाची मुलगी शास्त्र सांगते. एक एकदा दाय विभाग होती, एक एकदा दाय विभाग होती आणि पुनश्च कन्यानपतीवरी. काय सांगितलं आई? मुलगी एकदाच वळते पतीला, एकदाच. एक एकदा दाय विभाग होती आणि पुनश्च कन्यानपतीवरी. नंतर पुनर्विवाहाचा विषय वेगळा आहे, तो सोडा. पण लग्न मुलीचं एकदाच होतं, एकदाच. तू विचारतेस म्हणून सांगते. मला बाकी सगळे भावाप्रमाणे आहेत, पण ह्या जगामध्ये एकच असं आहे की बालपणापासून मनी आवडी मज शंभूपती मिळावा. मेनाबाई म्हणाली, अगं काय म्हणाली? शंभू? हो, कैलास पर्वतावरती राहतात ते. पार्वती म्हणाली, अगं ते इकडे गावात पण नाही, तिकडे राहतात. मेनाबाई सांगते, पार्वतीची समजूत घालते, अगं शंभू म्हणजे महादेव ना, शंकर ना. म्हणाली हो, तो मी मनापासून वरलाय. अगं पण तो कैलासात जातो, त्याला घर नाही, दार नाही, कपडा नाही, लंता नाही, काहीही नाही. मुंड नको, रुंड माळ, मुंडक्याची माळ गळ्यात घातलेली आहे, भस्माच्या भस्म पाट्याच्या पाट्या खांद्याला बसलेली आहे, दाढी जटा वाढलेल्या आहेत. ती माझी कसाही असू दे पण मी मनापासून वाढलाय ना. पण नाईलाज झाला, मेनाबाईचा नाईलाज झाला. पार्वती म्हणाली की आई तो कसाही असू दे, कुठेही राहू दे. अगं तो स्मशानात राहतो, राहू दे, खड्ड्यात जाऊ दे, पण मला तो आवडलाय, मला आवडलाय, कुठेही राहू दे. मी तुला सांगितलं नाही एकदा, पुन्हा मला लग्न करायचं नाही. जर त्याच्यावर लग्न लावून देत नसाल तर मी लग्न करणार नाही. तेवढं वाक्य हाताला उचललेलं आहे. कुंडली गवला हवी, त्याच्यावर लग्नच करतात नाही म्हणतात. आपल्या फायद्यापुरतं बरोबर वाक्य उचललेलं आहे. पण पार्वतीनं काय सांगितलं? बाकी मला सगळे बहीण भावाप्रमाणे आहेत, तो एकच शंकर मी मनापासून वळलाय. नसेल द्यायचं तुला द्यायची नसेल तर खुशाल ठेवू नकोस. ती म्हणाली, हे बघ असं नाही, काय माहिती का की भगवान शंकर म्हणजे सगळे देव परवडतील, पण हा नाही परवडला का? एकदा मला तिसरा डोळा उघडले तर जाळून भस्म करते. जाळून भक्ती म्हणाली कसाही असू दे आणि कसाही असला तरी तो मला आवडलेला आहे आणि मी त्याच्यावर लग्न करणार आहे. तुला लग्न लावून द्यायचं की नाही तर बोल. ती म्हणाली काही काळजी करू नको, फक्त एक सांगते, एवढ्या मोठ्या महादेवाला पसंत करून घ्यावं लागेल, त्याच्यासाठी त्याची तपश्चर्या करावी लागेल आणि तपश्चर्या केल्यानंतर तो प्रसन्न झाला तर तो तुला तुझ्यावर लग्न करायला तयार होईल. एवढंच ना. आत्ता जाते, आत्ता जाते म्हणजे लगेच निघाली. कुठे निघाली? एका गुहेमध्ये जाऊन बसली आणि शंकराचं ध्यान लावून बसली. मध्य शिवाय नमो, शिवाय नमः, शिवाय नमो, शिवाय नमः, शिवाय नमो, शिवाय नमः. ध्यान लागलं, आमच्यासारखं ध्यान नव्हतं. फलाहार पर्णाशना त्यागी रे कठीण आहे. पहिल्यांदा अन्न पाणी वर्ज केलं, नुसतं भगवान शंकरांचं ध्यान केलं.
फलाहार वर्णाशना त्यागी येले, फळ सुद्धा खायचं नाही. काही दिवस फळ खाऊन, पण फळ पण नाही, अन्न तर नाही, काही दिवसांनी नुसतीच हवा खाऊन देवाचं ध्यान चाललेलं आहे. कठीण आहे. आम्हाला सकाळी 8 ते 8:30 झाले ना, आम्ही लगेच जपा मारतो, झालं की नाही, मोठा कवळ ओळखतात. तसं नाही पार्वती. नुसता हवा खाऊन सुद्धा थोडे दिवस तिनं ध्यान लावलं आणि अशी ही केली हो, तपश्चर्या केली. कशी होती तपश्चर्या? ज्याला दारुण म्हणतात ना, दारुण पराभव झाला. आपण वाचतो ना, म्हणजे ऐकतो ना, ऐकतो पण नाही, वाचतो पण. अमक्या पक्षाचा दारुण पराभव झाला. आता दारुण म्हणजे काय सगळ्यांना कळत नाही, पण आम्हाला कळलं आहे. अशी दारुण पाहुनी तपश्चर्या, अशी दारुण पाहुनी तपश्चर्या चालले, डोळे मिटून ध्यान चाललंय. गुहेमध्ये पार्वती एकटीच आहे. भगवान शंकरांनी जाणलं आणि निघाले हो कैलास पर्वतावर. पार्वती देवनी तप करी देवनी बटुवेश प्रभुआला. एका बटूचं रूप धारण केलं. नुकतीच मुंज झालेली आहे, चकोटी केलेली आहे, बटूचं रूप धारण केलंय. पंचा नेसलेला आहे, उपकरण घेतलेलं आहे, हातामध्ये दंड, एका हातामध्ये कमंडल आहे आणि वामन रूप धारण केलं, बटूचं रूप धारण केलं. का? ह्या अवस्थेमध्ये गेलो ना तर पार्वतीची परीक्षा मला घेता येणार नाही. म्हणून कृपा करायची म्हणजे प्रथम परीक्षा घ्यावी लागते. जसं पास व्हायचं म्हणजे अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास केल्यानंतर पेपर लिहिल्याशिवाय पास होता येत नाही, तशी अवस्था. तेव्हा असे शंकरांनी बटूचं रूप घेतलं आणि जिथे पार्वती ध्यानस्थ बसली होती तिथे आले आणि आलेनी बघितलं. मात्र आता बटू आला तर कमंडलू वाजला हो. कमंडलू वाजल्याबरोबर पार्वतीने डोळे उघडले, समोर बटूचं रूप ओळखलं नाही. बटू आलायचा वाटला, तिने नमस्कार केला. नमस्कार बटूराज. शंकर म्हणाले, अगं तू मेनाक राजाची मुलगी ना? पार्वती चपापली. पार्वती म्हणाली, माझं नाव झाला कोणी सांगितलं? तू मेनाक राजाची मुलगी ना? म्हणा हो. मग मेनाक राजाची एवढी राजाची मुलगी इकडे वनामध्ये काय करतेस? ती म्हणाली, नाही, बालपणापासून म्हणे आवडी मध शंभूपती वेळावाई. जरा शंकरांना बरं वाटलं. रूप बटूच आहे. शंकरांना थोडं बरं वाटलं. म्हणाले, आता जास्त कमी बोलायला पुढं हरकत नाही. हो, बालपणापासून तुला आवडतो? हो. एवढं प्रेम आहे तुझ्यावर? मी करते माझी. ते करतात की नाही मला माहिती, पण मी त्यांच्यावरती प्रेम करते. हो, असं करते. पण त्याचं रूप बघितलंस का? ती म्हणाली, कसंही असला तरी चालेल. अगं कसाही काय, त्याला धड नेसायला वस्त्र सुद्धा नाही, हे लंगोटीवर फिरतो. आणि नुसता नव्हे, तुमचे कल्पना असते सर्वसाधारण गाडी असावी. गाडी नाही, बैलगाडी नाही, नुसताच बैल आहे आणि बैलावरती बसतो. मला सगळं माहिती आहे. ती बटूला सांगते, सगळं मला माहिती आहे. मग जर एवढं जर आहे तुला माहिती आहे, मग तू कशी काय राजाची मुलगी असून, राजकन्या असून कशी कबूल झाली? ते म्हणाले, मला माहिती नाही, पण माझ्या मनानं मी त्याला बोललेले आहे
आणि दुसरं सांगतो तुला, बरं त्याचे काय मैत्रिणी ते चांगले आहेत का हो? भूतं खेता हे त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत. हां, भूतं घेतं ती म्हणाली असू दे बटुळा, भूतं घेतं असली तरी चालतील, पण मला तो आवडला. अगं काय तू एवढी राजाची मुलगी, मी दुसरं स्थळ सुचवतो. बटू सांगतोय दुसरं स्थळ सुचवतो. तू किती सुंदर आहेस, तू ग सुंदरचा फेकळी नाही म्हणायचे का, धमक ग पिवळी, तू नंदनवलीची चुकून अप्सरा आलीस या भूतळी ग, तू सुंदरचा एवढी तू दिसायला सुंदर आहे. आणि त्या आबड ढोबड शंकरवर दाढी जटा वाढलेल्या बैलावरती बसतो. बरं आयुध तरी हातात काय आहे, गळ्यामध्ये दागिने तरी काय लाकड आहे का? नाही, लाकीड आहे पण सर्पाची लाकड आहेत गळ्यामध्ये. आणि इतका असा घाणेला दिसायला अगदी ओंगळवाणी, भस्माच्या भस्म पाट्याच्या पाट्या भस्म अंगाला लावलेला असा दिसतो. तुला आपली मला वाटलं म्हणून माझा मित्र आहे मेनाग्राजा म्हणून आपला मला सांगतो, त्याची मुलगी म्हणून तुला सांगतो, शहाणी असतीस तर त्याच्यावर लग्न करू नकोस. मग ती म्हणाली कुणा उभं करू, विचारतात ना कुणा उभं करू, ते म्हणाले षडजामध्ये. सांगतो म्हणाले षडजामध्ये कुणा उभं करतो, तरी विष्णूशी. बटू सांगतोय अगं शंकरापेक्षा विष्णू उत्तम आहे, तरी विष्णूशी आत्तापर्यंत मी ऐकून घेतलं. पार्वती म्हणाली पण आता तू त्या शंकरांची निंदा करायला लागलास. ते म्हणाले निंदा मी करीत नाही बटू सांगतोय, पण शंकरांपेक्षा विष्णू उत्तम आहे. गरुडावर बसतो काय, कपडे भरजरी घालतो काय, शंख चक्र गदा, आणि काय त्याचं रूप वर्णन करावं. कवीने वर्णन केलं आहे, मी आत्ता इथे करणार नाही, वेळ कमी आहे म्हणून. आणि अशाशी लग्न केलंस तर तुला शोभेल तो. बरं त्याचं राहणं तरी स्मशानात. एवढं म्हटलं माझी 50 वेळा ऐकलंय. हां, स्मशानात राहणारा भूतं घेतं बरोबर असतात, गळ्यात सर्पाच्या माळा असतात, सगळं मला माहिती आहे. पण तो मला आवडला आहे ना. पुन्हा त्याच्याबद्दल एक शब्द तरी वाकडा बोलला तर जीव कापून टाकीन. जीव कापून टाकल्यावर बटू, जीव कापून टाकीन म्हटल्यावर बटू झाला हल्ला हो. काय प्रेम आहे शंकराबद्दल या मुलीचं बटूला जाणलं. तरी पण मला तसं नव्हतं, मी सांगतो घरदार नाही स्मशानात राहतो, तू एवढी नाजूक वना खातो, तेव्हा तुला तो पुढचा संसार त्याच्यामध्ये झेपेल का. माझे हे बघा आता त्याच्याबद्दल एक शब्द बोललात ना, नुसती जीभ कापणार नाही, जाळून भस्म करीन, जाळून भस्म करीन म्हटल्याबरोबर शंकराने विचार केला, हे साधारण पाणी दिसत नाही. आपल्याला येतो अंदाज. पहिली मागणी पडते तेव्हा मुलात आहे का, आई वडील आहे का, घरात किती माणसं आहेत, डस्टबिन किती आहे, हां घरामध्ये वगैरे वगैरे कळलं की आपल्याला कळतं कितपत पाणी आहे. ब्लॉक घेणार आहेस का, हां रोज फिराय नेशील का, नोकरी आहे का, गाडी बोलायचं काम नाही, गाडीवर माडी आहे की नाही, म्हणजे पियायला चालेल, पियाला असते मग तिकडे पण लग्न होऊन येईल. पगार किती आहे, किती कमवतोस, हां साधारण 60,000 तरी पगार आहे का, कारण मला 6 रुपये मिळतात, तर आमचं बघायचं कसं. तेव्हा हे एकंदरीत हे सगळं बघितल्याबरोबर शंकर माझा बटू म्हणाला, अगं त्यात तो मिळवीत सुद्धा काही नाही आहे. आणखी सांगितलं मिळवीत सुद्धा काही नाही आहे, नोकरी नाही, पेन्शन नाही, काही नाही, ठेवलं नाही, काहीही त्याच्याकडे नाही आहे. आणि तू त्याबरोबर म्हणा ते माझी याद का. पुन्हा म्हणाली जर समजा त्याच्याबद्दल वाकडा बोललात ना तर शापून भस्म करीन. हां काळजी करू नका, शापून भस्म करीन. एवढं म्हटल्याबरोबर देवानी या शाप झाली न बेपरी, देवोनी या शाप झाली न बेपरी, भूदेव वंदे म्हणती जरा
अरे धिक्कार असो तुझा, बटुळ्याचा तुझा धिक्कार असो. मी माझ्यापासून मनापासून माझ्या शंकराला वाद आणि त्याची तू निंदा करतोय. एक शब्द ह्याच्या पुढे बोलस तर जाळून भस्म कर. एवढं म्हटल्याबरोबर शंकर म्हणाले आता जास्त परीक्षा घेण्यात नसतं नाही. भगवान शंकरांनी बटूचं रूप टाकलं आणि भगवान शंकर पुढे उभे न हिनं हात जोडला. बघितलं तर शंकरांचं रूप ज्याला मी मनापासून बोललो तेच रूप पुढे आल्याबरोबर नमस्कार केला. म्हणाले चुकले, आपण ह्या रूपामध्ये आलात, आपलं रूप मी ओळखलं नाही तेव्हा माफ करा. शंकर म्हणाले मुद्दामच आलो होतो, मुद्दामच आलो होतो. का मी जर शंकराच्या रूपात येतो तर मला तुझी परीक्षा घेता आली नसती. माझ्यावरती किती प्रेम आहे तुझं हे मला समजलं नसतं, म्हणून ह्या मी बटूच्या वेशात आलो. तुझं काय म्हणणं आहे? ती म्हणाली माझं काहीही म्हणणं नाही. बालपणापासून म्हणे आवडी मज शंभूपती मिळावा. एवढंच ना, काळजी करू नकोस. तथास्तु वरंबुही, तुझ्या मनासारखं होईल आणि तुझ्या मनासारखं होईल म्हणून शंकर अंतर्धान पावले. पार्वती आपल्या घराला आली. आता लग्न झालं पण लगेच होतं गावमध्ये वेळ लागतो ना. आपण आजची रात्र ठेवूया, उद्या बघूया लग्न कसं काय लागतं येतं. कुंडली गौरा अशा त्या भगवान शंकरांना हे जे रूप आहे ना, ब्रह्मा विष्णू शंकर हे एकाकार आणि भक्ताला की येथे धवीला अवतार असा अवतार धारण केलाय. त्याचं नाम न विसरता कायम घेत राहणं. म्हणून मूळ अभंगामध्ये आजचे कवी म्हणाले काय दाखविसी कृपाळू देवासी आणि पोसितो जगासी हे कराची काय दाखविसी कृपाळू देवासी तुम्ही आम्ही काय मागणं मागायचं? जे श्रेष्ठ संत महाराजांनी मागणं मागितलं त्यांच्या भाषेमध्ये मागणं मागायचं. हे चिदान दे गा देवा तुझा स्मरण जय श्री गुरुदेव दत्त से लक्ष्मी पल्ल्याद महाराज की जय जय रघुवीर. उद्या उशीर झाला तरी पार्वती स्वयंवर करायला पाहिजे आणि भोजन दुपारी आहे लग्नानिमित्त पुंडली ही गोदा महाप्रसाद आहेत. तेव्हा उद्याला कुठल्याही परिस्थितीत पार्वतीचा विवाह लावायचा आहे.